म्हणून सुनील भाऊ काळे यांनी जे माझ्या स्वतःच्या गाड्यांवरती आज भेट दिली ही आकाशबुद्धीनं भेट दिलेली आहे. मला वाटतं नगराध्यक्ष साहेब, तुम्ही एवढाच जर वेळ विकास कामांमध्ये जर घालवला आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यात घालवला तर चांगलं होईल. गावातील तुमच्याच गाड्यांना आज सुनील काळे यांनी भेट दिली आणि तुमच्यावरती आरोप केलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? वरंगाव येथील जे माझे गाडे आहे, हा गाडा एक माझ्या पत्नीच्या नावावर आहे आणि एक माझ्या वडिलांच्या नावावर आहे. या गाड्यांमध्ये आम्ही स्वतः व्यवसाय आधी करत होतो, परंतु कालांतराने काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे सदरचा व्यवसाय आमचा चालू आहे, परंतु त्या जागेवरती आम्ही सध्या स्थितीत तरी आम्ही ते वापरायला दिलेले आहे तात्पुरत्या स्वरूपात. परंतु माझ्याच गाड्यांवरती जाणं म्हणजे एक प्रकारचा तुम्ही एक द्वेष, सामाजिक देश म्हणा किंवा व्यक्ती देश निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही इथं करताय असं मला वाटतं. आणि आदरणीय सुनील भाऊ काळे साहेब, आपण सुद्धा एक सुज्ञ नागरिक आहात. आपल्याला इथल्या वरंगावच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे. आपण हुशार आहात, आपण प्राध्यापक आहात. आपल्याला माहिती पाहिजे, मी जर बाहेर गावचा, आपण म्हणतात की तुम्ही बाहेर गावचे आहात, बाहेरगावून इथं राजकारण करताय, इथं व्यापारी आहे व गाडे बांधतायत, तर आपण सुद्धा एक सुज्ञ प्राध्यापक आहात. आपण कुठून आलाय? आपण सुद्धा हरताळा या गावचे आपण सुज्ञ नागरिक आहात. आपण तिथून येऊन वरंगावला स्थायिक झालात. त्याचप्रमाणे मी सुद्धा या वरंगाव शहरामध्ये जवळजवळ मी लहान होतो तेव्हापासून 7-12चा उतार हा माझ्या नावाचा इथं या वरंगाव शहरात आहे. माझं स्वतःचं इथं घर आहे, माझं स्वतःचं इथं वास्तव्य आहे, माझे वडील इथं राहतात, माझं कुटुंब इथं राहून उदरनिर्वाह करतो. त्यात कुठे मोठी चूक आहे? भरपूर असं खेडेगावातील लोक या वरंगाव शहरामध्ये आज वास्तव्यात आहे आणि आपले पोट इथं भरत आहे, गुण्यागोविंदान नांदत आहे. म्हणून तुम्ही वरंगाव शहरात जर बाहेरगावचे लोक इथं राहायला येत असतील तर त्यांना तुम्ही दोषी पकडू नका. आणि भरपूर नगरसेवक सुद्धा हे बाहेरगावून इथे येऊन स्थायिक झालेले आहे आणि स्थायिक झाल्यानंतर वरंगावचा विकास कशा प्रकारे करता येईल या प्रकारचा विचार ते करत असतात. म्हणून सुनील भाऊ काळे यांनी जे माझ्या स्वतःच्या गाड्यांवरती आज भेट दिली ही आकाशबुद्धीनं भेट दिलेली आहे. मला वाटतं नगराध्यक्ष साहेब, तुम्ही एवढाच जर वेळ विकास कामांमध्ये जर घालवला आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यात घालवला तर चांगलं होईल. लोक तुमचं स्वागत करतील. आणि असंच तुम्ही बाकीच्या पण सुद्धा गाड्यांवरती वरंगाव शहरात जाणार आहात का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. भाऊ, ते असं म्हणतात की मी गाडीधारकांच्या बरोबर आहे, सर्वांना मी बरोबर घेऊन काम करेन, कुणालाही बेरोजगार होऊ देणार नाही. चांगला आहे. आपण जर असं म्हणतात की आम्ही कोणालाही बेरोजगार होऊ देणार नाही, तर आपण सुज्ञ नगर अध्यक्ष आहात. आपण या प्रकारची नोटीस निघूच द्यायला नव्हती. एक प्रकारची नगरपालिकेतील नोटीस निघाल्यानंतर आपली संमती याला आहे असं दर्शवलं जातं. आणि काल जो प्रकार झाला, काल जो व्यापाऱ्यांचा मोर्चा आला, या मोर्चा आधीच तिथं OS साहेबांच्या ऑफिसला बसलेला होता. नंतर मला तिथं व्यापाऱ्यांनी बोलवणं आलं आणि मी तिथं नंतर गेलो. परंतु आपल्या समोर फक्त मीच दिसतो म्हणून तुम्ही वारंवार म्हणतात की मी सांगितलं तिथं जा, तुमच्याकडे येऊ नका. असा कोणत्याही प्रकारचा इथं प्रकार घडलेला नाही आहे. भाऊ, सुनील काळे असे म्हणतात की आमदारांचा तुम्ही उजवा हात आहात संजीव भाऊंचा, तर तुम्ही संजीव भाऊची सुद्धा फसवेगिरी करताय. नाही, एकदम चुकीचं आहे. उजवा हात, डावा हात असा कोणत्याही प्रकारचा हात नसतो. मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. संजीव सावकारे यांचा कार्यकर्ता आहे. संजीव सावकारे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे. आमदार या नात्यानं आणि मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्यानं यांचं काम करणं, त्यांच्यानंतर या मतदारसंघात काम करणं, लोकांची कामं करणे हे माझं काम आहे. म्हणून त्यांच्या अडचणीविषयी मी आमदार साहेबांच्या नेहमी संपर्कात असतो. उजवा डावा अशा प्रकारचा कोणताही याच्यात भाग नाही. आणि चांगला आहे, उजवा जर हात असला, डावा हात असला तर आपणच माझी प्रसिद्धी करता हे मला वाटतं चांगलं आहे. आणि यात कोणतीही फसवेगिरी करण्याचा प्रश्न नाही.